शांता मी चुकलो. शांता वीर काय झालं मालक? मालक शांता वीर. राम राम काय रे? शांता शांता वीर. सचिन उच्छाद मांडलाय नुसता. मड बसवलं तिचं. 2 दिवसात वाड्याची नुसती मसनवाट करून टाकली. मेली चूक माझी होती. मेली ती मेली. नेमकी अमावस्या बघून मेली. जिवंतपणीचा त्रास दिलास आणि मेल्यावर आमचा एकुलता एक नातू बी गमावला. 7 जन्म नरकात जाईल. 7 जन्म मेली. आई साहेब असं काय केलं नाही हो वहिनी साहेबांनी म्हणून त्याच्या नावात बोटा मोडतात. ती बिचारी गेली. या वाड्याची लक्ष्मी विहिरीत जीव देऊन मेली. नवऱ्यान मारल्यान ते का जलमभर त्रास दिल्यात. पण आपण असा जीव देत. आपल्या पाठीमागे 8 वर्षाचा पोर असा त्याचं तरी काय विचार. त्याचा काय होय त्याचा तरी काय विचार करू. आपली पायरी सोडू नको. इनामदारांच्या घराण्यातील गाथा नौकर माणसाने वाटताय पण निलाद गाण्याला आलो आम्ही. झोपला. आपण का उठला? रामराव ओरडली. रामराव तुमच्याकडे पाहून कोणी म्हणत का असं की तुम्ही? शांता 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 दुसरा विषय नाही इनामदारांच्या घरात. एवढा इनामदारांचा नातू हरवलाय. पण त्याला शोधायला पाठवलंय का कुणाला? कुठं असेल माझं पोरग? तेव्हा काय रे खेळ मांडलाय. तुम्ही जाऊन झोपा. तुम्ही जाऊ. आता घाबरणार नाही ना? घाबरायचं नाही ना? तुम्ही झोपा. मी इथेच थांबतो. काय मालक? काय का तुझा सोडून? नाही काय नाही. मग काय करत होता दरवाजा उभा राहून? आता झोपा होतय ना म्हणून जरा दरवाजा लावून घे होतय. वय सोडून दे. आम्हाला सर्व कळतं. नाही नाही लोक जागुमान. होय रामराव या दत्तूवर लक्ष ठेवायला हवं. दुसऱ्याचा लपान ऐकायची सवय वाईट. अण्णासाहेबांची नजर तरी किती बारीक. गिदाड्याच्या जातीच ना तू. वाचलंय म्हणान वाचलंय. आता लपान बघणार नको. जाऊ दे काय करूच आता करू देत. नाका काय पण या वाड्यातला मात्र आता काय खरं नाही. सगळे कुत्र्याच्या मोतीत मरतले. सगळे कुत्र्याच्या मोतीत मरतले. सगळे कुत्र्याच्या मोतीत मरतले. असं आहे. अरे पण चिमाजी कुठे गेला? आत्ता इथे झोपला होता माझ्या बाजूला. गेला असणार ₹10 प्यायला. तुम्ही दोन्ही भावांनी ₹10 इनामदारकी आपली धुळीला मिळवले. आता आम्ही आहोत तोपर्यंत गावकरी तुम्हाला विचारतायत आमचं मागावून काय होणार तुमचं कोण असतं? काय सांगू नका तुम्ही मला गावकऱ्यांचं. आता इतकी वर्ष तुम्ही गावचे सरपंच होता पण शेवटी गावकऱ्यांनी त्या भुजंगनाथाला निवडून दिलंच ना. पण भुजंगनाथ तुमचा एवढा जवळचा मित्र आणि तुमच्या पाठीत खंजीर खूप असलाच ना. इनामदार घराण्याची सरपंचशाही त्यावरनं गेलीच ना शेवटी. ती तुम्ही पुन्हा मिळवावी तशी आमची इच्छा आहे. सुरेशला बघायला कोण गेले? बळवंत पाटील, पाटलाचे 2-4 नौकर आणि गावकरी. आला चिमाजी आला. दरवाजा उघडे. दारू पिऊन झोपला काय? त्यावेळेस एक माणूस दरवाजा. अरे ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं मी आतमध्ये येऊ शकत नाही काय? आतमध्ये आता येतो.
का अण्णासाहेबांनी कसा बघितला वा वा जामलं पुढं होईल आलो रे उठले तर एकदम रागत डरकाळी फोडायची ना अण्णासाहेब उठले तर रागवतील गप लटकायचं तिकडे रामरावच्या बाजूला कोण झोपला ए उठ अरे उठ की बेटा अण्णासाहेब बघितलं शिरपा शिरपा हे शिरपा नोकर महिला नोकर आणि मालकाच्या बाजूला झोपतो अण्णासाहेब बघितलं ना लाट म्हणून हाकलून देतील उठ अरे उठ केल्या का दारू पण झोपला वाटत आपण आपलं दादाच्या बाजूला झोपू किती झालं तरी दादा आहे बाबा खर का रामराव चिमाजी रात्री अपरात्री बेलाशक फिरत असत अगदी शांतानं आत्महत्या केली ना तरी सुद्धा आता शांताचा आत्मा जर वाड्यात फिरत असता भटकत असता तर त्यांनी चिमाजी धरलं असतं का शांताचा आत्मा खरोखर या वाड्यात फिरतो वेळ लावाल तुम्ही आम्हाला झोपा झोपा आता झोपा काय डोसके बिस्के फिरलं काय तुझं इतक्या रात्री भांडी घासत बसलीस ती भांडी बी घासायची राहिली होती डोळा बी लागना तवा जरा थोडा घाबरलो मी मला काय जाऊन आता काय झालं जाऊला म्हटलं ना मग पाचावर धारण बसते माझे या घरातल्या प्रत्येक माणसाचं वागणं गुढच वाटायला लागलंय रामराव म्हणतो तीच खरं शांताच्या आत्म्याचा भावावर दिसतोय सगळीकडे आयुष्य कसं माझा घालवलं कोणाची पर्वा केली नाही कोणाला घाबरलो नाही कधी आयुष्याच्या शेवटच्या
काय तसं सगळं बेसूर व्हायला लागलाय. बरोबर नाही. आता कशाला एवढा विचार करताय? झोपा निवांत, रात लई झाली. माझी तर झोपच उडाली डोळ्यावरची. मगाशी किती घाबरलो ठाऊ काय लोकांना. आणि कशानं? कसला तरी खसपस खसपस आवाज येत होता. आणि मग काय कल्याणी भांडी घासत बसली स्वयंपाकात. एवढ्या रात्री? ते जट आईस कटलेल्या अवसानच हेल माझ्या अंगातलं. हसता कशाला? आमचा ते जीव चाललाय. कल्याणी म्हणजे दुसरं चालतं बोलतं भूत आहे झालं. जाऊ द्या हो, तिच्याकडे काय लक्ष द्यायचं. ती जरा येडसरच आहे. उद्या लात मारून हाकलून द्या तिला घराबाहेर. अहो असं काय करताय? शांता बरोबर माहेरून आली आहे तिच्या, आणि तिला तरी आपल्याशिवाय कोण आहे? आणि तुम्ही काय एवढे अस्वस्थ झाला? तुम्ही आता झोपा. आज खरंच मला अस्वस्थ वाटते. काहीतरी अशुभ घडणार नक्कीच. शिरपा, ए शिरपा, आलो आलो जी. लवकर ये. तू आहेस ना बाहेर? हा बाय, हा. बाहेर आडापाशीच बसलोय. बरं झोपू नका. नाही जी. हा जागा जरा बस जा. बसलं की झोप येते, पर झोपून चालणार नाही. उगा म्हातारा काबूल. स्वतः जागत राहायचं आणि दुसऱ्याला बितारास. झोपला असेल जास्त नाही जागा राहायचा म्हातारा. उगा डोक्याला ताप, निस्ता तरास तरास तरास.
ए चिमाजी ए चिमा ए काय दरवाजा कोणतरी वाजवतो उठ काय झालं तर ए चिमाजी उठ ए दरवाजा वाजवतो इकडे चिमाजी उठ ना कोण आहे हो अण्णासाहेब उभी देत नाही अरे आलो रे हो अण्णासाहेब काय चला अण्णासाहेबांनी झोपवाळे बांधून ठेवले हॅलो दार उघडा. हो अण्णासाहेब रामराव अरे आलो रे काय ओरडतंय रे सगळं हा काय जीव गेला काय हा काय कवा जाणार दरवाजा ठोकतं काय झोप आहे का मस्करी बापरे पुकळीचे आहे गप चल हो गावाले चला तुम्ही निघा रातभर जागलाय तुम्ही हा चला निघा चला निघा दार लावून घ्या काय बळवंतराव हा ही काय येळ झाली काय घरी यायची येळ काळ काय आहे की नाही शिवाजीराव रात्रीची उतरलेली दिसत नाही तुमची आमची उतरलेली नसली ना तरी लोकांच्या घरी पहाटे पहाटे दरवाजा ठोठावायला जात नाही आम्ही कळलं का बळवंतराव या बसा त्याच्या नजर लागू नका तुम्ही बाबा चिमाजी बळवंतराव आणि मंडळी सुरेशला शोधायला गेले ते राहणार काय तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. आपल्या वाड्यात काय चाललंय त्याचं काय तुला सोयर सुद्धा काय या वाड्यामध्ये कोणाची सोयरी काय का माझी सुत कसायला चिमाजी काय बोलताय काय तुम्ही प्रसंग काय आहे अशा प्रसंगात वैरी सुद्धा सांत्वन करतात तुम्ही तर सख्य भाऊ आणि काय हे हा? त्याच्या नजर लागू नका तुम्ही मला सांगा सुरेशचं काय झालं काय नाही रात्रभर शोध घेतला कुठं पत्ता नाही लागला आपण हिरीच्या काठाला हे दप्तर सापडलं बघ सुरेशचं सुरेशचं दप्तर सापडलं म्हणजे तर कुठे शोधला पाहिजे त्याला सांगतो विहिरीच्या काठावर नाही नाही दादा दादा शांत व्हा, शांत व्हा. दप्तर आणायचं हे शेपा हे वरती आडव्याच्या खोलीमध्ये नेऊन टाक अरे बळवंतराव काय कुठे कुठे शोध घेतला याचा कुठं नाही म्हणून विचारा समजा रान शोधलं गाव शोधलं कुठे बी पत्ता नाही हा पण एक खात्री देऊ शकतो मी बरं का त्याला जनावरांना मात्र नेलेलं नसेल वा 2 दिवस आपण रानामध्ये शोधतोय जनावरांना नेलं असेल तर त्याचे कपडे नसते कसं गावलं हा चहा देणार का मालक नाही म्हणलं चहा घेणार का ही अशी पद्धत विचारण्याची तसं नाही कोण कोण घेणार म्हणून विचारलं तुम्ही घेणार का चहा नको मला म्हणूनच विचारलं कोण घेत कोण घेत नाही प्रत्येकाचा परपंच वेगळा आपल्याला काय आपलं काम भलं ना आपण भलं आयला येडचापत आहे मला म्हणतो रे येडचाप मी येडचाप तुझा बासल येडचाप विधवा बाई आहे मी नांत या वाड्यावर मला माझ्या नादाला लागू नकोस वाटतुळ करीन मी तुझं वाटतुळ येळकोट इस्कोट करीन तुझ्या जन्माचं सांगून ठेवते हे म्हातारडे कल्याणी आहे मी कल्याणी त्या कुठं टेबलावरच मांडायचं ना हो जा घेऊन ये अरे म्हातारी कुठे गेली शांतता मरून 2 दिवस झाले वाटलं तर रात्री काहीतरी आशू बघायचे पण कालचं संकट म्हणून काय मनातली धास्त जात जीवेशी ना एका दिवशी चहा आणलाय मालक नको मला घेऊन जा अहो परियो चहा
आता नको म्हटलं जातेस की नाही? मुस्काट फोडू का तुझं? तोंड धुवायच्या अगोदर चहा पिवय आपण या चहाचं काय करू? हो तुझ्या माठ्यावर. आता गो बाया आता तुझ्या नाही जातेस का? जाते हो. वरडा नुसतं माझ्यावर वरडा. काय उपयोग? काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. याचं होतं झालं. आता काय उपयोग? करा ठाणा ना. काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. खीर खाल्ली तर गुडघागरी. खीर खाल्ली तर गुडघागरी. खीर खाल्ली तर गुडघागरी. काही करून सुरेशचा तपास लागायला हवा. पण आपण काय कमी प्रयत्न केलेत का रामराव? आता एकच करायचं राहिलंय, ते म्हणजे पोलिसात कंप्लेंट द्यायची. नाही नाही तेवढं बोलू नका. पोलिसांचं नाव काढलं की अण्णासाहेब रागावतात. मग आता करायचं तरी काय? काय करायचं? सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी करून झाली, आजूबाजूच्या गावात चौकशी करून झाली. हे दरोडेखोराचं तर काम नसेल. हे तुम्ही म्हणता एवढं सोपं नाहीये चिमाजीराव. अहो गावात दरोडेखोराची शिरायची टाप आहे का? नाही नाही, आणि तसं असतं तर आम्हाला कळलं असतं. कसं काय? त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे? अच्छा, बाळ्या बेरड्याकडूनच ना? हळू बोला. हे बघा दादासाहेब, या बाळ्या बेरड्याबरोबरचे तुमचे संबंध तुम्हाला कधीतरी महागात पडते, लक्षात ठेवा. हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय त्रास? आणि ही वाद विकरून काढायची वेळ नव्हे. ते कळतंय आम्हाला. कुठे चालला? इथे आमचं मन नाही लागत. चालू आपण. ऐकिनीच्या वाडीवर. का कोणाची भीती आहे का? कुत्र्यासारखं राहण्यापेक्षा. आणि दादासाहेब, आम्ही तुमच्यासारखं लपून छपून नाही जात. अब्रूला जपा चिमाजीराव. आम्ही सुद्धा तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही काय म्हणताय, काय करताय ते ठाऊक आहे आम्हाला. बसा. कुठं निघालात? नाही, कुठे नाही. बळवंतराव पाटील, सुरेशच्या शोधाचं काय झालं? अण्णासाहेब, प्रयत्न चालू आहेत, पण काही धागेदोरे लागत नाहीये. ते कोणी नेलं असेल सुरेशला? मला भुजंगनाथाबद्दल शंका येते. अगदी माझ्या मनातलं बोलला शेर्पा. पण त्याला काय करायचं सुरेशचं? बदला घेत असेल. पण सुरेश गायब होण्यामागे जर भुजंगरावाचा हात असेल, मला मी सोडणार नाही. नाही, सरपंच झाल्यापासून त्याचे मिजाज फार वाढले, हे खरं आहे. पण त्याच्यावरती संशय तरी कसा घ्यायचा? काहीतरी पुरावे तरी असले पाहिजे. पुरावा मिळाला असता तर त्याची गचांडी धरायला वेळ नसता लागला. हो, पण असा पुरावा कसा मिळायचा? त्याच्यावर नीट लक्ष ठेवून राहा.
आई साहेब कुठे? आतमध्ये झोपले. कुठे? तुमच्याच खोलीत असतील. आतमध्ये नाहीत त्या. सकाळी उठून देवळात गेले असणार बहुधा. तसं असतं अण्णासाहेब तर त्यांनी मला जाताना उठवलं असतं. पण दरवाजाला तर आतूनच कडी होती. म्हणजे पहाटे बळवंतराव आले तेव्हाच तर मी जागा झालो. दत्तू कुठे आहे? हा, तू तर सकाळपासून दिसलेला नाही. त्याचा दरवाजा बंद दिसतोय. दत्तू, ए दत्तू, ए दत्त्या, बाहेर येऊ का? काय झालं? काय करत नाही? काय नाही, झोप लागली होती. झोप लागली होती. रात्री अपरात्री जागून चोरून लोकांच्या गोष्टी ऐकायच्या आणि सकाळी वेळोवेळी झोपा काढत बसायची. नाही हो, ऐसा पुढं मला नाही माहिती, मी झोपलो होते. हो. रवळला तर झोपलो. कुठं गेलास? पण हा काय प्रकार काय चाललाय? एक मिनिट, म्या मगाशी बॅग ठेवायला गेलो होतो तेव्हा माडीवरचा दरवाजा मला उघडा दिसला होता. अरे म्हणजे आईसाहेब बहुतेक माडीवर झोपले असणार. काय घाबरलो होतो मी. मग आपण इथं खोलीत होता, माझ्यावर कशा काय केल्या? थांबा, मी तिला उठवून येतो. शांताच्या मृत्यूमुळे फार घाबरली होती. देवा, मात्रा उगाळलेली आहे. थोडा वेळ शांत झोपतील ते. काळजी करण्यासारखं काय आहे का? नाही, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, पण थोडं जपायला हवं. आई साहेबांच्या जाण्याचा धसका घेतलाय त्यांनी. अंगात थोडा तापही आहे. मी दत्तूकडे औषध पाठवून देतो. पण बरे होतील ना लोक? हो, पांडुरंग. बुवा, लक्षात ठेवा, वाड्यात काय चाललंय ते ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. हो, कशाला कशाला. असू द्या, गरजेला उपयोगी पडतात. पांडुरंग पांडुरंग. हे सगळं तुमच्यामुळे घडते दादासाहेब, तुमच्यामुळे. काय म्हणायचं तुला? इनामदारांच्या घराण्याला इनामदारांचीच पाप भोगावी लागतात.
तुम्ही एक इनामदारांपैकीच आहात हे विसरू नका. नाही तुम्ही वेगळे आहात. हो आहोत आम्ही वेगळे. इनामदारांच्या घराण्यामध्ये जन्माला आलो असतो ना तरी आमचा इतिहास पापी नाहीये दादासाहेब. तिटकारा आहे मला सगळ्या गोष्टींचा. लाज वाटत असेल ना इनामदारांचं नाव लावायला. हो इनामदार म्हणून घेताना लाज वाटते आम्हाला. लायकिनीच्या वाडीत कसं वाटतं? बरं वाटतं ना? दादासाहेब इंग्लंड असल्या का असल्या का मधुराव, तुमच्या ह्या वागण्यामुळे तुम्ही स्वतःची चीट करून घेतली आहे. जातो आम्ही नायकिनीच्या वाडी. पितो आम्ही दारू का कधी विचार केलाय? या वाड्यामधला अनाचार सहन नाही होत मला. या वाड्यामध्ये जे जे काही घडतं ना ते लहानपणापासून पाहत आलो आणि म्हणून जवळ केली दारूला. तुमच्यासारखं नाही. तुम्ही तर कित्ताच गिरवलात इनामदार घराण्याचा. अख्ख्या गावातल्या लोकांचं तळतळाट आहे या वाड्याला माहिती आहे. आयुष्यभर मजा मारली दादासाहेब. आता भोगायची वेळ आली तर घाबरता कशाला? कशासाठी रडता सांगा ना. या कानाचं म्हणे त्या कानाला कळत. अरे काय या अख्ख्या गावामध्ये बोंबा आहे की इनामदारांचा वाडा सपाटला आहे. वहिनी साहेबांचं भोज फिरतंय वाड्यामध्ये. अख्ख्या गावामध्ये बोंबा आहे माहितीये. शांता 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 कुठे कोण आहे? या वाड्याला माझा शाप आहे. मी कुणालाही सुखी राहू देणार नाही. दादासाहेब इथे कोणी नाहीये. फक्त आपण दोघेच आहोत. आहे आहे ऐक अजून एक आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी आहे कल्याणी. कल्याणी काय करते तिकडे? फुलं पुरत होते. आता रात्रीची? वय. मला रात्रीचीच फुलं फुडायला आवडतात कारण ती तेव्हा झोपलेली असतात. आणि आतमध्ये वाकून काय बघत होतीस? आताच लक्ष गेलं माझं. काय झालं रामरावांना? काही झालेलं नाही. तू आतमध्ये ताबडतोब निघून ये. जी लवकर ये. येते जी. फुलं कुडते. वेळ आहे फुलं कुडायची. काय 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 कोण? कोण नाही. कल्याणी होती. हे शांता तिकडून. शांता नव्हती दादासाहेब. सावरा स्वतःला. मला आवाज येतोय. खरंच आवाज येतोय. मी तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला पाणी देतो. कल्याणी ये लवकर ये. काय झालं जी रामरावांना? काही झालेलं नाही. घाबरू नकोस. तू पाणी घेऊन ये आधी. जा लवकर जा. शांता कल्याणी बघितलं का? शांता आवाज. मी खरंच काही झालेलं नाही आहे दादासाहेब. तुमचं काय चाललंय? पाणी पाणी प्या. कसले विचार करू नका. तुम्ही शांत व्हा. दादासाहेब काय झालं मालकांका? काही झालेलं नाहीये. औषध घेऊन आलास? हा या काय दिवसातून 3दा घ्यायचा मधाबरोबर. मधाबरोबर? आपल्या घरामध्ये मध आहे का? नाही मध नाही. पण ते मध नसलो तरी तसं जास्ती फरक नाही पडायचो. साखरेच्या पाण्यातून दिला तरी चालला. अक्कल बाजू नकोस. जा ठेवून ये. अण्णासाहेबांच्या कॉटकाला ठेवून ये. आला आवाज? आला आत्ता आवाज? आला आत्ता? आत्ता आला आवाज? हो दादासाहेब तुम्ही असं काय करताय? नाही खरं सांगतो. तुम्ही असं वागायला लागला तर आम्ही काय करायचं दादासाहेब? अण्णासाहेबांच्या पाठमध्ये काय नीट बोल जरा. काय झालं? पडकत त्याच्यात लिंबू आई साहेबांच्या तुम्ही बघा बघा.
रामराव या बळवंतराव या बसा. कसा आहेस रामराव? बरं. अण्णासाहेबांची तब्येत कशी आहे? झोपलेत त्यांच्या खोलीत. आईसाहेबांचं सकाळी असं झालं, अण्णासाहेबांच्या कॉटखाली लिंबू काळ्या फडक्यात बांधलेलं परत तसंच आईसाहेबांच्या प्रेत्या शेजारी लिंबू होतं तसंच. काय सांगतो? हो. अण्णासाहेबांना कळलं? नाही ना, आता ते झोपलेत. एक कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्या कशा? तेच तर कळत नाही ना. भीती वाटते मला, भीती वाटते. भीती? तुम्हाला आणि भीती? रामराव, अहो गावातल्या धाडसी पुरुषांपैकी तुम्ही एक. अरे तुझं नुसतं नाव घेतलं ना तरी गावातले लोक चळाचळा कापतात, कारण आपले प्रतापही तसेच आहे. नाही, तुम्हाला सांगतो बळवंतराव, शांतानं माझ्यामुळे आत्महत्या केली. ती सारखी माझ्या स्वप्नात येते. मला म्हणते तुम्ही मला आयुष्यभर छळलं. मी चकार शब्दाने तुम्हाला कधी बोलले नाही. आणि पण गाववाल्यांना तुम्ही किती छळलं गाववाल्यांना. त्यातल्याच कुठेतरी आपल्या सुरेशला पळवलं. हे बघ रामराव, तू शांताचा फार विचार करतोयस बरं का. अरे म्हणून तर असली स्वप्न पडतायत तुला. नाही, मला सारखा भास होतो. मला दिसते ती वाड्यात. काय? हा, तिचा आवाज येतो सारखा. बघ ते हसते ती. आहे ती. रामराव, असं काय करतोय? तिथं कोणीही नाहीये. नाही आहे, आणि मला माहितीये माझा मृत्यू आहे आता. मला चाहूल लागली मृत्यूची आता. असं बोलू नये रामराव, सगळं ठीक होईल, काळजी नको. काय अवस्था करून घेतली ती? आत्ता होती ती इथे, मी आवाज ऐकला तिचा. चाहूल लागलीये मला, माझ्या मृत्यूची चाहूल लागलीये मला आता. तू अगोदर नीट हो रामराव. पण मला एक कळत नाहीये, हे सगळं अचानक असं घडतंय तरी काय? परवा वहिनी साहेबांनी आत्महत्या केली त्या संध्याकाळी आपण माझ्या बंगल्यावर दारू पीत बसलो होतो. अचानक शिरपा निरोप घेऊन आला की सुरेशला कोणीतरी पळवलंय, आणि तू त्याच्या मागं मग निघून गेलास. मला वाटलं वहिनी साहेबांनी तू लवकर घरी यावास म्हणून असा निरोप पाठवला होता. मला आधी तसंच वाटलं. घरी गेलो तर शांतानं मला सुरेश खरंच हरवल्याचं सांगितलं. शांती, शांती, सुरेश कुठे आहे? सुरेश कुठे आहे? हा, काय माहित नाही. काय करत होतीस तो? कुठे आहे मग सुरेश? कुठे? काय माहिती नाही तुला? काय माहिती नाही तुला? कोण कुठे? काय सांगते तू? काय मारू नका. कोण कुठे? सुरेश कुठे? कुठे संबंध नाही. का घेऊन ये त्याला? सुरेश हरवल्याचा सारा दोष मी शांताला दिला. दारूमुळे आधीच मन आणि शरीर ताब्यात राहिलं नव्हतंच. गुरासारखं मारलं मी तिला, गुरासारखं. बोल कुठे? काय सांगते? आवाज करून बोलतोय तो. आवाज करून बोलतोय तो. बोल सुरेश कुठे? अण्णासाहेबांना काय जबाब द्यायचा? काय जबाब द्यायचा अण्णासाहेबांना? आणि माझा एकुलता एक पोरगा कुठे गेला? पोरगा पाहिजे माझा एकुलता एक. गुरासारखं मारलं मी तिला, गुरासारखं. परत गुत्त्यात गेलो आणि दारू प्यायलो, भरपूर दारू प्यायलो, बेशुद्ध होईतोपर्यंत. सकाळी
शुद्धीवर आल्यावर घरी आलो. विहिरीवर खूप गर्दी जमली होती. शांतानं विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. शांतानं आत्महत्या केली आणि ती फिरते या वाड्यात. ती सोडणार नाही कुणाला. ती सोडणार नाही मला. मला माझ्या मृत्यूची चाहूल लागली आता. रामराव काय हे काय करू बळवंतराव? असं हाताश होऊन कसं चालेल? अहो कुमारची जबाबदारी आहे तुमच्यावर. सांभाळायला हवं तुम्ही स्वतःला. हताश नाही झालो मी. लाथ मारीन इथं पाणी काढण्याची ताकद या इनामदारांच्या घराण्यात आहे. पण या वाड्यात जे काही आघोरी चालले, सैतानी शक्तीच्या हातातलं खेळणं झालंय. आम्ही शांतानं आत्महत्या केली आणि ती पिशाच्च बनून फिरते या वाड्यात. ती मला आवाज येतो तिचा. रामराव हे थांबवा सगळं. हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे. सकाळी आईसाहेबांचा प्रयत्न माडीवर सापडलं तो काय मनाचा खेळ होता काय? तुम्ही समजता तेवढं सोपं प्रकरण नाहीये बळवंतराव. सतत माझ्या आजूबाजूला कोणीतरी असतं. माझ्या मागे मागे कोणीतरी येते असं. ती शांत असते. हा ती शांत असते. अरे कुठे कोण आहे? शांताचं भूत पिशाच ती असते. शांता ती बघ शांता. रामराव शांता. रामराव शांत व्हायचं एकदम. अजिबात बोलायचं नाही. अरे वेडा उशीर असेल वेडा. खाला तू तर जाग्यावर रे. हे बघ आई साहेबांचं जे काय झालं ना ते दुर्दैवी आहे. त्यांचा असा हा खून झाला म्हणून काय तू स्वतःची वाट लावून घेणार आहेस? सांग. अरे अण्णासाहेब तिथे आजारी पडले, त्यांना धीर कोणी द्यायचा? बरोबर आहे. मी जरा वेड्यासारखं वागलो. नाही मी असा वेड्यासारखं वागलो ना की तू ओरड माझ्यावर. हक्कच आहे तुझा, अधिकारच आहे. बरोबर आहे. काय रामराव असं काय करतोस? अरे मी मित्र आहे तुझा. तुझ्यावर कशाला रागवायचं? हे बघ अरे आपण एकत्र लहानाचे मोठे झालो की नाही? आपण आजपर्यंत जे काही केलं ते एकमेकांच्या संगतीनं. मग ते करताना आपण विचार केला का कसला चांगलं का वाईट? नाही केला. लोक तर म्हणतात आपण म्हणजे नाण्याच्या दोन बाजू, एकाला झाकावं आणि काढावा. असाच असत. देव करो आणि तुझी सगळी दुःख मला लागत. खरंच बळवंतराव खूप जीव लावला. आमच्या पडत्या काळात अण्णासाहेबांनी आम्हाला खूप मदत केली. होय ते आता विसरून जा बळवंत. अण्णासाहेब अहो विसरून कसं चालत? देव भक्ताला देतो. देव दिल्याचं विसरून पण जातो. पण भक्ताला विसरून कसं चालत? आम्हाला नाही विसरता येणार तुमचं उपकार. बरं रामराव मी निघतो. घाबरायचं नाही बरं का. साक्षात यम जरी समोर आला ना तरी त्याला बळवंत पाटलाकडे पाठवून द्यायचं बरं का. मी अण्णासाहेबांच्या समोर शब्द देतो. सगळा प्रसंग नाता नीट समोर जाणार. हे असं पाहिजे बरं का. बरं अण्णा येतो मी. तुम्ही 2 मिनिटं थांबा. काय झालं? बसा 2 मिनिटं बसा. अरे शिंकल्या असं जाऊ नये ते अपशकुने असतं. असं आहे का? हे आपलं काय याच्यावर विश्वास नाही बरं का. मी निघतो. बर या येतो अण्णाच. बळवंतराव काय ऐकणार नाही. रामराव तुम्ही इनामदार आहे. असं कमकुवत राहून चालायचं नाही. मन खंबीर करा. आता निवास झोपा. येतो.
रामराव. अरे बळवंतराव गेला नाही बे. नाही, अरे माझ्या डोक्यात एक विचार आला म्हणून परत आलो. काय? हे बघ रामराव, वहिनी साहेबांनी परवाच्या दिवशी आत्महत्या केली. आई साहेबांचा आज मृतदेह सापडला आणि तरी देखील आपण कुमारला या बाबतीतला काही एक कळवलेलं नाहीये. मी काय म्हंटल उगाच. अरे उगाच काय, लहान भाऊ आहे तो तुमचा, जरा नीट विचार कर. उद्या त्याला जेव्हा समजेल की आपली आई या जगात नाहीये आणि त्याने भलते सलते आरोप तुमच्यावर केले तर. हे बघ, आई साहेबांचा खून झालेला आहे, खून. या वाड्यात भुताटके. अरे असं तुम्हाला वाटतं. आता काय करायचं? काय नाही, कुमारला ताबडतोब बोलवून घ्यायला हवं. ठीक आहे, मी उद्याच्या उद्या शिरपाला पाठवतो कोल्हापूरला. हो. आणि हे बघ रामराव, याच्या पुढचं प्रत्येक पाऊल विचार करूनच उचलायला हवं. विचार केला म्हणून तर ही पाळी आली ना. आता कसं तोंड दाखवू मी कुमारला? काय काळजी करू नकोस, नीट होईल सगळं. हा, चल मी येतो. अरे हो, दत्तू. ए दत्तू. जी जी मालक. अरे दत्तू, तू इकडून कुठून आलास? साफसफाई करी होते वर. साफसफाई आत. नाही ठीक आहे, तू एक काम कर, दार नीट लावून घे आतून आणि मालकांच्यावर लक्ष ठेव, त्यांच्या सोबतीला राहा. हा, येतोय रामराव. मालक, चिमाजीराव नाही येईल अजून. तू जा झोप. नाही, माका काळजी वाटतं हो त्यांची. ते संध्याकाळी त्या अण्णासाहेबांच्या कॉटखाली काय सापडलं तर टाकूक गेले ना, ते परत इलेच नाहीत अजून. काय सापडलं? नाही तसा काय नाही, काय नाही तसा. झोप तू झोप. हो. रामराव. अरे अरे काय करतात तुम्ही? आयुष्यभर जे केलं नाही ते आता करतोय. नको नको, राहू दे राहू दे. नाही नाही, जरा पाय चेपून देतो. राहू दे. हो, तब्येत कशी आहे ना तुमची आता? हा आता ठीक आहे. ठीक आहे, आता बरे आहोत आम्ही. नाही, ताप पण नाही बहुतेक. काळजी घ्या. आई साहेबांचं? अरे रामराव, रामराव कशाला एवढा विचार करता? अहो आधी झोपा ना, आता उशीर झाला नाही. अहो खूप आयुष्य काढायचं तुम्हाला, झोपा. तुम्ही औषध घेतलं? अरे हो, विसरलो. काय दत्त्या? मी देतो तुम्हाला. हा, मी घेतो. हा, तुम्ही निवाचून घ्या. औषध घ्या. हो घेतो. हा, असू दे. काय करणार पोरं?
दत्तो जी मालक दत्तून आहे की कुठे गेलाय? काय माहिती. अरे ते अण्णांच्या काट खाली ते करणी केले सगळं तांदूळ तसेच आहेत. दत्तूला सांग ते नीट टाकायला. त्याने टाकले पण नीट नाही टाकले. साफ करायला सांग. आणि अण्णांना कळू देऊ नकोस. वय वय चल निघ जा. वय. काहीतरी करायला पाहिजे. हे असं हातावर हात ठेवून बसून उपयोग नाही. काहीतरी करायला पाहिजे. चुकलो म्हणलो, माफी मागितली, नाक रगडलं तरी शांत राहा. माझ्या आईला मारलंच तू. शांत राहा, नाही तर मला आता काहीतरी करायला लागेल. शांता तुला त्रास होईल ग. तुझ्या आत्म्याला शांती लागू दे. शांत देवाच्या चरणी प्रार्थना करतो. काय वरडताय कशाला? हे घ्या. मला नको. जेवण आणले, जेवण घ्या. मला नको. मला भूक नाही. नको मला. असं उपाशी राहून कसं चालल मालक? आईसाहेब वारले तर तुम्हाला जेवायचं सुचत आहे. जा घेऊन. नको मला. आईसाहेब वारल्या त्या तुमच्या अशा रडण्यानं त्या परत येणार आहेत का? नको मला. आणि आता यापुढे कुणाकुणासाठी तुम्ही रडत बसणार? घ्या. निघ तू. निघ म्हणलं तुला. तू निघ ना. मला नको. निघ ना. नग आता नग. 50 मुठी तांदूळ, 1 मूठ एकासाठी. नाही माझ्यावर तुमचा विश्वास नाही. तुमका सांगितलं होतं ना तरी सुद्धा खुशाल तुम्ही गतिक त्या हात लावलात. ओरडू नकोस. अण्णासाहेब झोपलेत ना? काय झालं माहितीये तुमका? काय सांगितलेलं ना तुमका हात लावता कामा नाही का म्हणून. तरी सुद्धा खुशाल माका आता झाडूक लावला सगळा. बडबड करू नकोस. काय झालं ते सांग. काय झालं माहितीये? हा मी हे सगळं सुपात भरलंय हा. आणि गेलंय. टाकून गेलंय. काय? कोणीतरी माका धक्को मारून खाली पाडलं. खाली खरा म्हणजे खोटा सांगता. ह्या बघा काय झालं माझा. तुमका सांगते मालकानू हे ना भूताच्या नादात शाण्या माणसाला लागता कामा नाही. हा कळला? लक्षात ठेवा. काय चाललंय? काय आई साहेब गेल्या. अण्णासाहेबांच्या काठखाली कोणीतरी करणी करून ठेवलेली. शांता मला माफ कर. शांता तुम्ही झोपा दादा साहेब. झोपा तुम्ही.
काय अवस्था करून घेतली? काय अवस्था हा मी थोडीच करून घेतली. तुला ते लिंबू टाकायला सकाळी पाठवलं, तो आत्ता येतोस? हो दादासाहेब, ते लिंबू टाकायला गेलो होतो. लिंबू टाकायला आणि धाडकन आपटलो ना तिकडे. ते दत्त्याने सांगितलेलं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. रोजची पायवाट, वर्षानुवर्ष त्या पायवाटीवरनं जातोय, पण असं कधी झालं नव्हतं. हे लिंबू टाकलं आणि परत यायला लागलो तर वाटच गावली. तिकडनं जातोय, तिकडनं पुन्हा त्याच ठिकाणी, इकडे गेलो पुन्हा त्याच ठिकाणी. काय डोक्याचा एकदम चोथा झाला की हो, येळ लागायची पाळी आली बघा. नायकिनीच्या वाड्यावर कोण गेला? मी स्वतःहून थोडंच गेलो. ते रंग्या आणि जगण्याने मला घेऊन तिकडे घेऊन गेले. बेशुद्ध पडलो होतो. 2-3 तास बेशुद्ध होतो. मग आता आलो इकडे. त्या दत्ताने सांगितलं ते बरं झालं. ते ऐकलं असतं तर झालं नसतं. न्यायला करतो कोण आणि भोगतो कोण? जा जा, कपडे बदला, उठा जा. असते की जरा. हाय गो देवा परमेश्वरा पांडुरंगा. Thank you.